किशोर महाराज शिवणीकर, म्हणजे त्याला महाराज म्हणणार नाही मी, किशोर जाधव शिवणीकर, त्याच्यानंतर सागर दामगिरे, त्याच्यानंतर सागर दामगिरे नकुलेश्वर, त्याच्यानंतर नामोबा भिसे, दिगोळ देशमुख आणि बालाजी भिसे भोसले सॉरी खुर्दळी आणि बजरंग काबरा हे नकुलेश्वर बोरगाव. हे तुमच्या वारकरी संप्रदायातले आहेत का? हे बघा, वारकरी संप्रदायातले हे कालनेमी राक्षस आहे. आम्ही ह्यांना ओळखायला विसरलो. ऐकून घ्या, जसं ऐका ना, जसं राम प्रभू आणि सीता मैया त्या कालनेमी राक्षसाला ओळखायला विसरल्या, त्यांना वाटलं हे खरंच बोलायचं आधी नाही. त्याच्या मागे रामप्रभू मी बायकोचं ऐकून जसं गेले, तसं आम्ही साधू संतांचं ऐकून ह्या कालनेमी राक्षसाच्या पाठीमागे गेलो आणि नुकसान झालं सगळं लातूर जिल्ह्याचं. जसं सीतेला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला, तसा आता लातूर जिल्ह्याला संप्रदायाला किती वर्षाचा वनवास भोगावा लागेल त्याची आता त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतो. दुसरा विषय राहिला काल्याच्या कीर्तना दिवशी किशोर महाराज शिवणेकरांचे व्हिडिओ मी आपल्या पत्रकार बंधूंना पाठवतो. काल्याच्या कीर्तना दिवशी सगळा हिशोब वाचून दाखवण्यात आला आणि त्या दिवशी काल्याच्या कीर्तनापर्यंतच्या वेळापर्यंत 1,18,00,000 रुपये शिल्लक आहेत, हे किशोर महाराज शिवणेकरांनी सांगितलं. व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर साधारणतः आम्ही 7 पोते पैसे भरून, रमेश अप्पा कराड साहेबांनी 11 लाख रुपये दिले आणि अभिमन्यू पवार साहेबांनी 5 लाख रुपये दिले. हा एकूण पुढचा हिशोब बुक त्यांच्याकडे 351 बुकाचा हिशोब परत त्यांच्याकडे आहे. पत्रकारांसोबत बोलतोय ऐका. संतोष अप्पा मुक्तांचं नाव ह्याच्यात नाही. संतोष अप्पा मुक्तांना पावली दिली, अप्पांनी जाहीर केली, त्यांनी दिलेच का नाही. आता हे बघा, आम्ही आरोप कुणावर करणार नाही. आमच्याकडे जे प्राप्त परिस्थिती आहे ते 35 ऐका ना, एकच मिनिट, साहेबांनी जमा केलेले मुक्ता साहेबांचे त्यांचे डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. त्यांना पावती ज्या अर्थी दिल्या त्या अर्थी 12 लाखाची त्यांच्या पावती दिल्या, त्या अर्थी पैसे आले. तर आमच्याकडे जे प्राप्त झाले ऐका, आमच्याकडे जी प्राप्त परिस्थिती आहे आता त्याच्यानुसार तरी 2,89,00,000 रुपयाचा हिशोब देणं आमच्याकडे असलेल्या ह्याचा विषय आहे. परत शिंदे सेनेचे 30 लाख रुपये त्याच्यामध्ये वाढतायत. कारण उद्या तुम्ही पत्रकार मंडळीला असं म्हणायला नको की किशोर महाराजांनी सांगितलं. काल त्यांनी सांगितलं एक व्हिडिओ घेऊन की 3 कोटी काहीतरी पैसे जमा झाले आणि त्याच्यातला एवढा खर्च आहे, मी ते साफ करून टाकतो. तर हे किशोर महाराजाला आपण विचारलं पाहिजे की हे पैसे कुणाच्या घशात घातले. आणि दुसरा विषय आहे की जो माणूस म्हणतोय त्या व्हिडिओ मध्ये, तुम्ही व्हिडिओ काढून ऐका, तो माणूस म्हणतोय की मी इनोवा घेऊन फिरलो. लोकांना वाटत असेल मी खूप मोठा महाराज आहे, इनोवा घेतलो, पण माझी इनोवा नव्हती. तर ते सगळा खर्च आकडे भायांनी केलाय. जो माणूस ज्याच्याकडे फिरायला गाडी नाही, तो माणूस सत्ता झाल्यानंतर 15 दिवसात 1,40,00,000 घर घेऊ शकतो. ज्याच्याकडे फिरायला गाडी नाही तो माणूस इनोवा घेऊन फिरू शकतो. ज्याच्याकडे फिरायला पैसे नाही तो माणूस तातोडीच्या इथं जाऊन सोनं घेऊ शकतो. हे प्रश्न आता लातूरकरांच्या वतीनं आपण सगळ्या पत्रकारांनी त्याला विचारावे. एवढी शास्त्र्यांच्या नावावर ते तो स्वतंत्र विषय आहे. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीला फक्त एकच माझी पत्रकार मित्रांना विनंती आहे, मित्र हो, तुमची भावना एकदम रास्त आहे, पण तुम्ही जे म्हणताय ना सगळे ह्या विश्वस्त मंडळांना सगळ्यांना माहिती आहे, याच्यातला एकही माणूस माऊली तुकोबा यांची शपथ घेऊन सांगतो, प्रत्येक जण फक्त सेवाभावानं आणि सेवा करण्यासाठी तिथं रात्रंदिवस झटत होता. अहो अनेक लोक, तुम्ही तिथे व्हिडिओ करा भैया, ऐका एकच मिनिट ऐका, तिथे व्हिडिओ काढून बघा. तुम्ही इथे जी सगळी मंडळी आहे, सगळी मंडळी तिथे सेवेत होती. तुम्ही कुठलेही व्हिडिओ काढू नका. कुठलाही त्या बुकावर बुक आम्ही पावत्या फाडायला नव्हतो, आम्ही कुठल्या झाला नव्हतो. आणि आपल्या या सर्वांच्या वतीनं मी एक सांगतो, या सप्ताहाच्या पैशामध्ये, सप्ताहाच्या देणगीमध्ये ज्ञानेश्वर माऊली कदम कुठल्याही एका रुपयाला जबाबदार नाहीत. ही जिथपर्यंत आम्हाला माहित आहे तिथपर्यंत. आणि आम्ही तुम्हाला सांगतो, आम्ही जरी वारकरी संप्रदायात असलो तर महाराज नाहीत, कीर्तनकार नाहीत, संप्रदायाचे पाईक आहोत. पण संप्रदायाची बदनामी होत असेल आणि संप्रदायामध्ये चुकीचं काही घडत असेल तर आम्ही शांत बसणार नाही. जशा तुमच्या भावना आहेत तशाच आमच्या हे आपण समजून घेतलं पाहिजे.